बघा आता आपण जो बी प्रॉब्लेम बघा तो बी काय आहे की समर 2024 मध्ये पण आलेला होता, रिपीट झालेला आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण आधी सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर सी बघायचं, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर लॉग एक्स डी एक्स. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, सोल्युशन फाइंड आउट करायचं. कशाचं बघा सोल्युशन, सगळ्यात पहिले लेट्स आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर लॉग एक्स डी एक्स. ठीक आहे, मग आता बघा इथं आपल्याला काय करलं, इथं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे, म्हणजेच आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करला. मग इथं लिहायचं बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, बाय पार्ट्स. ठीक आहे, मग इंटिग्रेशन बाय पार्ट्सनुसार काय येतं, यू इंटू व्ही डी एक्स इज इक्वल्स टू काय येतं, यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ डी वाय डी एक्स ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स प्लस सी. हा काय इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा रूल आहे. मग आता याच्यानुसार इथं यू आणि व्ही, मग यू आणि व्हीसाठी काय यूज करायचं आहे, आयलेट रूल, इंटिग्रेशन ऑफ लॉग बघा इंटिग्रेशन ऑफ एल आय ए टी ई. मग याच्यानुसार यू म्हणजे काय राहणार इथं बघा, याच्यानुसार यू म्हणजे सगळ्यात पहिले आता बघा फर्स्ट फंक्शन कोणतं घ्यायचं, तर फर्स्ट फंक्शन लॉगॅरिथमिक असेल तर फर्स्ट फंक्शन लॉगॅरिथमिक घ्यायचं, म्हणजे एल आय ए टी. तर हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे की इथं आहे, कोणतं आहे लॉग एक्स. ठीक आहे, म्हणून त्याला काय लॉगॅरिथमिक फंक्शनला फर्स्ट प्रायोरिटी. त्याच्यानंतर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, नंतर अल्जेब्रिक फंक्शन, त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग आता बघा फर्स्ट फंक्शन यू इज इक्वल्स टू लॉग एक्स आलं, तर मग अल्जेब्रिक फंक्शन काय बाय डिफॉल्ट व्ही राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर. मग बघा आता याच्यानुसार इथे येणार आय इज इक्वल्स टू, आता बघा यू ॲज इट इज लिहायचं, यू काय इथं लॉग एक्स इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, व्ही काय इथं एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये डी वाय डी एक्स ऑफ यू काय इथं लॉग एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स. आता व्ही काय इथं एक्स स्क्वेअर डी एक्स, हा ब्रॅकेट कंप्लीट, आणि इथं पुन्हा या इंटिग्रेशनचा हा डी एक्स, हा प्लस सी. ठीक आहे, मग बघा आता प्लस सी आपण इंटिग्रेशन घेतल्यानंतर लिहू. ठीक आहे, मग इथं काय येणार आय इज इक्वल्स टू लॉग एक्स इंटू एक्स रेस टू 2+1, म्हणजेच एक्स रेस टू 2+1 काय येणार आहे 3/3 मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे कशाचा, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. मग डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स काय येणार आहे 1/x इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार एक्स रेस टू 3/3 आणि पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट आणि हा डी एक्स ॲज इट इज. मग आता बघा इथं हा एक्स आणि हा इथं एक्स रेस टू 3च्या तिथं काय राहणार एक्स स्क्वेअर राहणार. ठीक आहे, म्हणून इथं काय आलं आय इज इक्वल्स टू, आता हा एक्स रेस टू 3 आधी लिहू, नंतर लॉग एक्स लिहू /3. ठीक आहे, मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये काय राहणार फक्त एक्स स्क्वेअर/3. मग बघा इथं आपण फक्त हा जो 3 आहे याला 1/3 घेऊन टाकू आणि इंटिग्रेशनमध्ये काय राहणार एक्स स्क्वेअर डी एक्स. मग इथे येणार बघा आय इज इक्वल्स टू एक्स रेस टू 3/3 लॉग एक्स मायनस 1/3 आणि एक्स स्क्वेअरचं काय येणार एक्स रेस टू 3/3 आणि प्लस हा सी येणार. ठीक आहे, म्हणजेच आपलं फायनल आन्सर काय आलं बघा आय इज इक्वल्स टू एक्स रेस टू 3 लॉग x/3 मायनस 1/9 इंटू एक्स रेस टू 3, किंवा इथं डायरेक्ट एक्स रेस टू 3/3
बघा मायनस x⁻³ घेऊ शकतो, ठीक आहे. आणि हा प्लस सी. मग याला आपलं फायनल आन्सर. बघा इथं काय केलं आपण, इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल यूज केला. त्याच्यामध्ये आयलेट रूलनुसार आपण काय फाइंड आउट केलं, यू आणि व्ही फाइंड आउट केले. नंतर फॉर्म्युला अप्लाय केला आणि इंटिग्रेशन घेतलं, ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू.